हॅलो गाईज. सो आम्ही आलो आहोत एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन जर्नीसाठी. आणि यावेळी आम्ही नुसते दोघेच नाही जात आहोत, तर आमची फॅमिली पण सोबत आहे. येस, माझी आई आहे आणि ऋषीचे मॉम डॅड अँड बहीण आहे. इथेच मागे बसल्यात. इथे श्रुती आहे. सो आम्ही चाललो आहोत मालवण, तारकर्ली, रत्नागिरीला. आता आहोत आम्ही ठाणे स्टेशनला. आमच्या ट्रेनची वाट बघतोय. सो चला, ट्रेन आली, जर पॉसिबल झालं तर मी आतमध्ये व्हिडिओ सेटल झाल्यावर रेकॉर्ड करीन. नाही जमलं तर उद्या आपण मालवणला उतरल्यावर तेव्हा बोलूया. चला तर एका नवीन प्रवासाला. गुड मॉर्निंग गाईज. सो आता आपण आहोत ट्रेनमध्ये आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचू आमच्या डेस्टिनेशनला, अर्थात कुडाळला उतरणार आहोत आम्ही. आणि तिकडून मग जाणार आहोत आम्ही तारकर्लीला. सो इथे मी बसलोय, थांबा बॅक कॅमेराने दाखवतो. सो इथे ऋषी आहे, श्रुती आहे आणि का तिथे मम्मी पप्पा आई तिथे बसलेले आहेत त्या कंपार्टमेंटला. सो ट्रेन हळूहळू खरी कामी होत चालली आहे. आमचं स्टेशन पण येते लवकरच. सो चला, उतरल्यावर जाताना तुमच्याशी बोलतो. सो फायनली आम्ही गाडीमध्ये बसलो होतो आता, आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या हॉटेलला. तिथे जाऊ. ऑलमोस्ट 30-40 मिनटं लागतील इथून जायला. इथे ऋषी बसला आहे, श्रुती आहे आणि इथे पुढच्या साईडला काकू आहेत, काका आहेत आणि तिथे आई आहे. सो चला, आता आम्ही जातो, फ्रेश वगैरे होऊ. त्याच्यानंतर तिकडची रूम टूर तुम्हाला देतो, जिथे आम्ही थांबणार आहोत. तिथे तारकर्लीला आम्ही चाललो आहोत आत्ता. इथून कुडाळवरून ऑलमोस्ट 40 मिनटं लागतील जायला तिकडे. सो तिथे गेल्यानंतर मग तुमच्याशी बोलतो. थोडं रनिंगला टाकून देतो पण गाडी लागलं इकडे तिकडे इकडे तिकडे घेऊन. सो फायनली आम्ही आमच्या हॉटेलला पोचलो आहे. हे हॉटेल आहे आणि ते आहे बीच. तारकर्लीला आम्ही आलो आहोत आणि इथे सगळीजणं आहेत. इथे आहे श्रुती, आई आहे, काकू आहेत, ऋषी आहे, इथे काका आहेत तिकडे. सो चला, आता आपण चेक इन करूया. त्याच्यात मी तुम्हाला रूम टूर देतो का आम्हाला पटापट निघायचं आहे, आज फिरायला जायचं आहे. सो चला. सो फायनली आम्ही चेक इन केलेलं आहे. ही आमची छोटीशी एक रूम आहे. खालती आई आणि श्रुती एक रूममध्ये आहे आणि ऋषीची मम्मी अँड पापा एक रूममध्ये आहे. इथे वरती फर्स्ट फ्लोअरला आमची रूम आहे. हा इथे किंग साईज बेड आहे. त्याच्यानंतर इथून खालचा व्ह्यू दिसतोय. अच्छा, इथे बाल्कनीसारखं आहे आणि त्याच्यानंतर ते वॉशरूम आहे. कॉम्पॅक्ट रूम आहे पण छान आहे आणि मेन मीन्स बीच ॲक्सेसिबल आहे. सो दॅट इज बेस्ट पार्ट. सो आता इथे आम्ही जेवायला बसलो आहोत. आता आम्हाला जायचं आहे कुणकेश्वरला. सो त्यामुळे व्हेज मागवलं आहे. काय मागवलं ते दाखवतो. सो ही आहे आमची व्हेज थाली. आज सगळ्यांनी व्हेजच घेतलेलं कारण आम्हाला जायचं होतं कुणकेश्वरला. तर चला आता पटापट खाऊया आणि निघूया. सो आता आम्ही निघालो आहोत कुणकेश्वर देवगड फिरायला. आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोत. मागून आई आणि मम्मा येते, इकडे ऋषी आहे, श्रुती आहे आणि इथे सुकी मच्छी आहे पत्र्यावरती. सो समोर बघू शकता बीच आहे. आमच्या बीचच्या इथेच आहे रूम आणि इथे गाडी पण आलेली आहे. सो आता आपण जाऊया कुणकेश्वरला. चला तर फिरूया कुणकेश्वर, देवगड, मालवण. सो आपण आलो आहोत आता कुणकेश्वर मंदिरात. या बाजूला बघू शकता माझ्या इथे आहे मंदिर. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत. मागच्या बाजूला पूर्णपणे अथांग समुद्र पसरलेला आहे. पूर्ण असा खूप गार वारा असा सुटला आहे. छान वाटतं आहे. तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर कसा दिसतो ते.
आम्ही आता इथे खालती आलो आहोत मंदिराच्या, आज इथून बॅक साईडने खालती यायला आहे आणि इथे फोटोज काढायला खूप छान प्लेस आहे, छान वाटते. इथे खडकं आहेत अशी वेगवेगळी भरपूर, छोटी मोठी उंच, आणि छान आहे लोकेशन फोटो काढण्यासाठी. आम्ही आमचा आता फोटोज काढून घेतो आणि त्याच्यात निघतो का. इथून आता अजून एक पॉईंट आपल्याला कवर करायचा आहे, सो तिथेही जायचं आहे. सो मी तुम्हाला दाखवतो इथून कसं छान वाटतं ते. फिरून झाल्यावर सगळ्यांना लागले तहान. श्रुती ऋषीने घेतलेलं ताक, मी घेत होतो कोकम सरबत, आणि इथे श्रुती आणि काकू आणि आई पण बसलेली. सो आता आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटला आलो आहोत. आता आम्ही आलो आहोत ओझर केव्सला. इकडे जे आहे खालती आय गेस केव्ज आहे, तर बघूया कसं काय आहे ते. संध्याकाळ होत आली आहे त्यामुळे आम्ही पटापट आता जातो आणि बघतो काय आहे ते. चला बघूया ओझर केव्स. आत्ताच आपण जे बघितलेलं की इथे जे ब्रह्मानंद स्वामी यांचं जे समाधीस्थान होतं, त्याच्या इथूनच जी त्या काळची म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातनं भुयारी मार्ग जायचा सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंतचा, तोच हा रस्ता. आता डोंगर वगैरे पडल्यानंतर इतक्या वर्षानंतर तो झाकला गेलेला आहे, पण पूर्वीच्या काळी हाच तो असायचा भुयारी मार्ग. सो आता आपण आलो आहोत इकडच्या जय गणेश मंदिरामध्ये. खूप छान अशी प्रसन्न गणपतीची मूर्ती आहे आणि खूप सुंदर असं मंदिराचं बांधकाम आहे. चला. सो आम्ही जिकडे राहत होतो त्याच्याच बॅक साईडला जो बीच आहे, तिकडे काही मच्छीमार बांधव जे आहेत त्यांनी मच्छी पकडून आणलेली. सो ती काढत होते, ते आम्ही बघत होतो. सो इथे आहे ऋषी, इथे आहे श्रुती, इथे आहेत उनो, आणि इथे बसले आहे. चलो आता उनो खेळते. सो आता आम्ही डिनर करायला बसलोय. काय काय आहे आता नॉनव्हेज थाळीमध्ये दाखवतो. सो इथे आहे चपाती, भात, त्याच्यानंतर आहे इथे प्रॉन्स फ्राय, त्याच्यानंतर प्रॉन्सचा रस्सा आहे, थपथपीत म्हणू शकतो. इकडे थोडी ग्रेव्ही आहे, सोलकढी आहे, कांदा आहे, आणि इथे आहे सुरमई फ्राय. सो रेडी, ठीक आहे. चलो खाना सुरू करते हैं. आम्ही जिथे स्टे करतोय सावली बीच रिसॉर्ट, तिथे खालती जे रूम्स आहेत तिथे आई आणि श्रुती आहे आणि ऋषीचे मॉम डॅड आहेत, आणि इथे आमची रूम आहे. सो येस, दिस वॉज डे 1 ऑफ मालवण तारकर्ली सिरीज. आय होप तुम्हाला ही आवडली असेल. उद्या आहे आमची काही वॉटर ॲक्टिव्हिटीज, सो त्यासाठी सकाळी लवकर जायचं आहे आम्हाला. सो आपण भेटूया आता नेक्स्ट एपिसोडमध्ये मालवण तारकर्लीच्या. तोपर्यंत बाय बाय.
इश्क च अजना